वरणगाव फॅक्टरीत विजेचा शॉक लागून पोलवरून खाली पडल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू। वरणगाव फॅक्टरी येथे विजेच्या पोलवर काम करत असताना शॉक लागून खाली पडल्याने 40 वर्षीय कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील वसाहतमधील टाईप 5 परिसरात इलेक्ट्रिक पोलवर वीजप्रवाह सुरू असताना सुनील अशोक सपकाळे वय 40 हा कंत्राटी कामगार खांबावर चढून काम करत होता। सदर कर्मचाऱ्यास जोरदार इलेक्ट्रिक शॉक लागल्याने तो खांबावरून जमिनीवर पडला। त्याच्या मेंदूला जबरदस्त मार लागल्याने व त्याच्या कानातून रक्त आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे। सदर कामगाराकडे कोणतेही सेफ्टी उपकरण नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्याला ऑर्डनन्स फॅक्टरी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते। घटनेची माहिती त्यांच्या घरी कळताच मृतांचे नातेवाईक त्या दवाखान्यात जमा झालेले होते। घटनेची सखोल चौकशी व मृताच्या नातेवाईकांना भरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईक यांनी सांगितले होते। सदर व्यक्ती हा बिरुड इलेक्ट्रिकल्स या ठेकेदाराकडे काम करीत असल्याचे समजते। ठेकेदार कंत्राटी कामगारांना कोणतेही सुरक्षेचे उपकरण देत नसून फक्त काम करून घेण्याचे कार्य या ठिकाणी होत असल्याने अशा दुर्दैवी घटना घडत असतात। या कामगारास सुरक्षा हेल्मेट दिले असते तर ही दुर्दैवी घटना घडली नसती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। तसेच चालू असलेल्या लाईनवर काम करताना ही घटना घडल्याने इलेक्ट्रिक शटडाऊन करून व परमिट घेऊन काम करणे गरजेचे होते। या सर्व घटनेस जबाबदार कोण असे प्रश्न निर्माण झाले आहेत। घटना घडल्यानंतर फॅक्टरीचे महाप्रबंधक तब्बल 3 तासानंतर दवाखान्यात पोहोचले। पीआरपीचे नेते जगन सोनवणे यांनी संबंधित ठेकेदाराला बोलावून व समज देऊन याबाबत मृताच्या नातेवाईकांना भरपाई मिळवून दिल्याने 6 तासानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे। मयताचे शवविच्छेदन वरणगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे। यावेळी वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी एपीआय भरत चौधरी व कर्मचारी दवाखान्यात येऊन सदर घटनेची नोंद घेतली आहे। या घटनेबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मृत सुनील सपकाळे भुसावळ तालुक्यातील शिंदी सुरवाडा येथील रहिवासी असून त्याच्या पश्चात पत्नी, 2 मुले व 1 मुलगी असा परिवार आहे। सदर घटनेने वरणगाव फॅक्टरी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। वरणगाव फॅक्टरीत ठेकेदाराचे शेकडो कर्मचारी काम करत असून त्यांच्या जीविताची कोण घेणार हा प्रश्न आहे। या घटनेबाबत पीआरपी नेते जगन भाऊ सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन वरणगाव फॅक्टरीच्या जनरल मॅनेजर यांचा निषेध केला आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, वरणगाव। आयुष्यमान संदीप भाऊ सपकाळे आणि इतर सर्व तातडीने त्या घटनास्थळावरती गेले आणि मयत सुनील भाऊ सपकाळे यांचं या ठिकाणी पीएम कार्यालयाला लावलं। त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये इथून आता हे पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत। वरणगाव पोलीस स्टेशनमधून आता हे सगळं काही वृत्त आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत। या ठिकाणी या ओझा यांनी कुठल्याही पद्धतीने या कामगाराला या ठिकाणी जे हेल्मेट लागतं ते हेल्मेट दिलेलं नाही। त्याचबरोबर या ठिकाणी जे काही साधनं लागतात, जे किट लागतं, जे कामगारांना आत्ताच आमचे संदीप भाऊंनी मला कलेक्टर साहेबांचं एक पत्र दिलेलं आहे। या पत्रामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की जेही अंग मेहनतीचे किंवा जेही असते कर्मचारी किंवा कामगार या ठिकाणी उन्हामध्ये काम करत असतील त्या कामगारांना सर्व सवलती देण्याची जबाबदारी त्या ठिकाणच्या जनरल मॅनेजरची आहे। परंतु त्या ठिकाणी प्रेत पडलेलं आहे वरणगाव फॅक्टरीमध्ये, दवाखान्यामध्ये। तरी 4 तासानंतर त्या ठिकाणी जनरल मॅनेजर ओझा आले। ओझा जे आहेत हे या ठिकाणी वरणगाव फॅक्टरीवरती ओझा आहे आणि या ठिकाणी हे जे ओझा आहे हे कामगार विरोधी आहे, हे या ठिकाणी जे गोरगरीब विरोधी आहे, श्रमिक विरोधी आहे। आणि म्हणून या माणसाने या ठिकाणी त्यांच्यावरती या आमच्या सुनील भाऊ सपकाळे यांच्या एससी कामगाराच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे। त्याचबरोबर या राकेश ओझाला या ठिकाणी हे आमचे सुनील भाऊ सपकाळे जे मरण पावले या मृत्यूस ते पूर्णपणे कारणीभूत आहेत। म्हणून त्यांच्यावरती कलम 306 नुसार मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे। या संदर्भात वरणगावचे इन्स्पेक्टर चौधरी साहेब यांच्यासोबत देखील आमच्या सर्व शिष्टमंडळी चर्चा झाली। त्यांनी सांगितले की तुम्ही आम्हाला निवेदन द्या, आम्ही कारवाई करू।